फ्लो बॅट स्विंग किती चांगली होती. बॅटर हुझेर बॅटमधनं हा दुसरा षटकार येतोय. नरेंद्र भाई देखील आमच्यामधून रजा घेतात. त्यांची देखील मुळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राखली. दोन चांगले फटके. हुझेर एक वेगळ्याच टचमध्ये बॅटिंग करतोय. कारण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आकाशला जास्त काही करता आलं नाही, अभयला जास्त काही करता आलं नाही. बट हुझेर जसा मैदानात हातामध्ये आला तसे क्वालिटी फटके आपल्याला पाहायला मिळतात. एक पिकअप स्ट्रोक आपण पाहिलं सौरभ म्हात्रेच्या अगेन्स्ट, त्यानंतर रत्नदीपच्या अगेन्स्ट आपण पाहिलं की हेलिकॉप्टर, तो देखील बॉल एक्झॅक्टली पाहिला गेलं तर पिचिंग झाला होता वाईड ऑफ स्टंप, तिथनं हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. आणि एखादा फलंदाज खऱ्या अर्थाने जेव्हा असे फटके खेळतो तेव्हा त्याचे बॅटिंग पाहणं योग्य असते. प्रत्येकी क्रिकेट प्रेमीला अशी फलंदाजी आवडते. आणि आता पाहावं लागेल, एक्झॅक्टली हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉलची पिचिंग जर आपण पाहिली तर कदाचित 4-5व्या स्टंपवरती झाली असावी, पण पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने आला आणि हुक करण्याचा प्रयत्न देखील झाला. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, आपण पाहिलं होतं. बट बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला. निर्धाव चेंडू येतो. बघा, ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने एखादा चौकार किंवा षटकार यायला हवा होता तो चेंडू येतोय. डॉट पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस गती पाहायला मिळाली. गतीने खऱ्या अर्थाने मी म्हणेन बीट झालं बॅटर. डॉट बॉल येतोय षटकारानंतर. आता कमबॅक रत्नदीपचा. बघा, पहिला चेंडू आपण पाहिला होता की अभयच्या अगेन्स्ट फुल लेंथ डिलिव्हरी, ती देखील पेस ऑन अतिरिक्त गतीने तो चेंडू टाकला, त्याच्यावरती सफलता मिळाली. त्यानंतर जर आपण पाहिले गेले जे काही मागील चेंडू आहेत लाईन अँड लेंथमध्ये, स्पेशली पेसमध्ये देखील चेंजेस. आणखीन एक हेलिकॉप्टर, हवेमध्ये बॉल आणि गॅपमध्ये देखील बॉल, आणि हा बॉल देखील निघून गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार चौकार आणखीन एक, आणि या 4 धाब्यांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलाय 26 धावा धावफलकावरती. बघा, अगदी पहिलं षटक 12, त्यानंतर सेकंड ओव्हरची सुरुवात विकेटने झाली. बट त्यानंतर जे अंतिम 5 चेंडू टाकले गेले त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे एकूण दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकामध्ये एकूण 26 विकेट गेले. 2 अजून देखील येणाऱ्या 2 षटकांचा खेळ बाकी. LNT खोनी टीम प्रथमतः फिल्डिंग करताना आपल्याला दिसत आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये टोटल रन 26 धावा धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. श्रीलबन भांडूप संघ अजून देखील 12 चेंडू या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहेत आणि 12 मध्ये खऱ्या अर्थाने आणखी मी म्हणेन की 20 ते 25 धावा जर बनवल्या गेल्या, मे बी 45-50 पर्यंत पोहोचलं तर एक चांगली लढत या सेशनमध्ये, या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्याची जिम्मेदारी मी म्हणेन या जोडीवरती आहे. मैदानाच्या हातामध्ये वारंग आणि त्यांचा समवेत हुझेर आहेत. हुझेर भरपूर चांगला टचमध्ये बॅटिंग करतो, बिकॉज 2 षटकार 1 चौकार त्याचा बॅटमधनं आतापर्यंत आला. आत्मविश्वासाने भरलेली त्याची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक पहिलाच बॉल, शॉर्ट पिच, पुल अँड पॉवरफुल षटकार. शुभम आलेत या तिसऱ्या षटकामध्ये आणि त्यांचं स्वागत केलं षटकाराने. शॉर्ट पिच टाकला, पुलचा फटका, वारंगचा बॅटमधनं हा षटकार. धावफलक आता 32 वरती आणि चिंतेचा विषय सध्याच्या घडीला LNT खोनीसाठी. कारण बघा, पहिले 7 चेंडू जर आपण पाहिले आणि त्यानंतरचे जर आपण 6 चेंडू पाहिले तर फार मोठा डिफरन्स आहे. कारण पहिले 7 चेंडू 12 होत्या आणि त्यानंतरचे जर 6 चेंडू आपण पाहिले तर त्याच्यावरती 20 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि धावफलक 32 वरती आहे. लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल. लास्ट बॉल शॉर्ट पिच होता आणि त्याच्यावरती षटकार आला. आता थोडा गेम प्लॅन चेंज करावा लागेल गोलंदाज शुभमला. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, समोर वारंग, आणि लाईन अँड लेंथ चेंज जरूर केली आहे, बट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू. लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक पुढे जातो आता 33 वरती. 33 स्टार्ट गोलंदाजांनी चांगला मिळवून दिला, बट त्यानंतर सातत्य पाहायला मिळालेलं नाहीये.
मग शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण भरपूरदा पाहिलं की विकेट्स गेले हरकत नाही आहे बॅटिंग टीमसाठी, रन्स येत राहिलं पाहिजे हे गरजेचं आणि रन्स येत आहेत. आणखीन एक शॉर्ट पिच पंच केला हव्यामध्ये, गॅपमध्ये देखील आहे. आता एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग करतायत आणि बॉल फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीसाठी उझेर परतलाय आणि 3 देखील पूर्ण, बट ओव्हर थ्रो आणि चौथी देखील मिळेल. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये धावपळ सुरू आहे आणि त्या धावपळीचा फायदा मिळतो फलंदाजांना, कारण जिथनं मी म्हणेन 2 धावा जायला हव्या होत्या तिथनं आणखीन 2 गेला. 4 धावा या चेंडूवरती मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट उझेर आणि वारंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरचा हा सामना आणि अगोदरच आपण एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की बघा पहिल्या राऊंडमध्ये जे 5 सामने होतील त्यापैकी जो संघ सर्वात जास्त रन्स एका इनिंगमध्ये बनवेल त्याला पुढे वाटचाल दिली जाणार आहे. आणि आतापर्यंत हाय स्कोर जर आपण पाहिला तर 49 आहे. शॉर्ट पिच टाकला, खेचून मारला, बट ताकद फटक्यामध्ये कमी. डीप मिड विकेटला फिल्डर कॅच पकडली गेली आहे आणि सफलता मिळेल. जावं लागेल वारंगला आता डगआउटमध्ये. 3रा धक्का लागला. खेचून मारण्याचा प्रयत्न होता कारण पडल्यानंतर बॉल अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेतच होता. खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण जितकी पॉवर जनरेट करायची होती स्ट्रोक मागे तितकी जनरेट करता आली नाहीये. त्या अनुषंगाने हा 3रा धक्का लागला श्रीलवन भांडुपला. बट 3 धक्के जरूर लागले, बट रन्स जर आपण पाहिले स्कोर कार्डवरती, स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 37 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे रन्स आहेत स्कोर कार्डवरती, रन्स कमी नाही आहेत. कारण हे षटक देखील आपण पाहिलं तर 1 षटकार त्यानंतर एका चेंडूवरती आपण पाहिलं होतं की बॅटिंग टीमसाठी हे चांगले षटक आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इन ॲट नंबर 5 विकी येतोय क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. क्रमांक 5 वरती विकी दरम्यान मैदानाच्या हातामध्ये आले. विकी आला, पहिलाच बॉल फेस करत असताना आतली कडा लागली होती. विकेट किपर ऋतिक पाटील यांनी पकडली एक अप्रतिम कॅच आणि बॅक टू बॅक आणखीन एक धक्का श्री 11 भांडुपला. विकी आला आणि आता विकी गेलाय देखील. कालचा दिवस आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली होती या स्पर्धेमध्ये. विकास गवारी याची ज्याने एका ओव्हरमध्ये 4 विकेट काढले होते आणि विकेट हॅट्रिक देखील घेतली होती. आणि आज ती संधी शुभम पाटीलकडे देखील आलेली आहे, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 विकेट त्याने काढलेत. हॅट्रिक घेण्याची संधी त्याच्याकडे देखील आहे आणि इथनं हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी नवीन फलंदाज आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. हॅट्रिक बॉल एसटी ट्रॉफी 2024 मधली 2nd विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? पुल करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डर आहेत आणि हा देखील येतो निर्धाव चेंडू आणि सध्याच्या घडीला एक गेम चेंजिंग ओव्हर आपण असं देखील म्हणू शकतो. कारण पहा ज्याप्रमाणे सुरुवात झाली या ओव्हरची, षटकार त्यानंतर 2nd बॉलवरती आपण 4 धावा देखील पाकिला. 11 धावा ऑलरेडी आल्या होत्या, पण त्यानंतर 2 विकेट, त्यानंतर हा निर्धाव. पुढे निघालत स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बट हा देखील स्ट्रोक प्रॉपरली कंप्लीट करता आला नाहीये बॅटरला आणि हा देखील चेंडू येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 आणि विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. 4 विकेट गेलेत. अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहे. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स टीम श्री 11 भांडूप. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू देखील महत्त्वाचेच आहेत.
चला टीम सिल्वर स्टार्सचे कॅप्टन आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला लढत देताना दिसेल स्काय रायडर्स घाटकोपर टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. अंतिम षटक महत्वाचा आहे आणि या अंतिम षटकामध्ये विश्वास दाखवला गोलंदाज या अंतिम षटकासाठी आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. अंतिम षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती विकी तयार होतं. 3 षटक आपण पाकली ज्याच्यामध्ये 37 धावा आतापर्यंत 4 विकेट गेलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती हुझर असेल ही सर्वात चांगली गोष्ट आहे श्रीलवन भांडूपसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल शफल झाला हुक केला वर शॉट अप्रतिम फटका बॉलला थेट पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार काय फटका होता डेप्थ ऑफ द क्रीज गेला शफल झाला लाईन लवकर पिक केली आणि हा बॉल थेट फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार चांगली सुरुवात या अंतिम षटकाची. धावफलक या 6 धावांच्या मदतीने आता 43 धावा धावफलकावर त्यांनी हुझर वैयक्तिक खेळतोय 28 वरती. 28 धावांची एक चांगली इनिंग त्याने आपल्या संघासाठी साकारलेली आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा बाटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले एकूण 3 षटकार आणि 1 चौकार. चांगली इनिंग कारण त्याच्या या इनिंगच्या जोरावरती मी म्हणेन श्रीलवन भांडूप संघ एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करत आहे. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामध्ये. साईड चेंज केली आहे नशीब चेंज होतील का. राऊंड द विकेट आलेत. स्विचेटचा फटका खेळायचा होता पण यष्टनचा वेध घेतला गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. हुझेरला आता माघार घ्यावी लागेल. 5वा धक्का लागला. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की अगदी हुझेरचे जे आपण फटके पाकले पूर्णपणे बॉलच्या मेरिटवरती खेळला सरळ बॅटने चांगले फटके येत होते आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेन हुझेरचं आणखीन खेळणं गरजेचं होतं कारण 5 चेंडू बाकी असताना येते मी म्हणेन 3 ते 4 बॉल जरी हुझेर खेळला असता तरी आणखीन 1 ते 2 मोठे फटके येण्याची शक्यता अफाट होती. बट स्विचिटचा अटेम्प्ट त्याने केला आणि त्या प्रयत्नांमध्ये इथनं बाद झाला हुझेर. बट 10 चेंडू फेस करत असताना 28 धावांची एक चांगली इनिंग आपल्या संघासाठी त्याने साकारली. नवीन फलंदाज आता तेजस मैदानाच्या हातामध्ये येतात क्रमांक 7 वरती. क्रमांक 7 वरती आता तेजस बॅटिंग करण्यासाठी येतात. अजून देखील मी म्हणेन की फिनिशिंग टच देणं बाकी आहे कारण 43 धावा जरूर आहेत बट 4 चेंडू आहेत आणि 4 मध्ये कमीत कमी 1 ते 2 बाउंड्रीज जर आणखीन येतात 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या जातात तर एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते. तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी आता क्रमांक 7 वरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत या फर्स्ट इनिंग मध्ये. राऊंड द विकेट आले आणि सफलता देखील मिळाली विकीला. पुल करण्याचा प्रयत्न अतिरिक्त गती देखील पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय मग डेथ ओव्हर्स मध्ये स्पेशली ॲज अ बॉलर सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच असते की विकेट नाही मिळाली हरकत नाहीये बट बाउंड्री द्यायची नाहीये आणि सध्याच्या घडीला षटकारानंतर मी म्हणेन फार चांगला कमबॅक गोलंदाज विकीचा. विकेट त्यानंतर हा डॉट बॉल एक डॉट बॉल देखील सध्याच्या घडीला फार इम्पॉर्टंट आहे LNT खोनी टीमसाठी. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल वन्स अगेन कटर टाकला. रनआउटची संधी जरूर आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता तेजस देखील बाद होतील. धाव फलक थांबलाय 43 वरती. हे अंतिम षटक सुरुवात हुझेरने चांगली केली सिक्सरने बट त्यानंतर हुझेर बाद त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता असद मैदानाच्या हातामध्ये येतोय बट नाखुश असेल टीम श्रीलवन भांडूप बिकॉज एका क्षणाला परिस्थिती अशी होती की 55-60 बनवल्या जाऊ शकल्या असत्या बट विकेट्स गेले सातत्याने. लास्ट ओव्हर आपण शुभमचं पाहिलं ज्याच्यामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स आले आणि त्यानंतर या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने होती बट हुझेर जसा बाद झाला आता पुन्हा एकदा अडचणीमध्ये सापडली टीम श्रीलवन भांडूप. नेक्स्ट बॉल
कटर टाकला. वन्स अगेन प्लॅन मिस. रनआउटची पुन्हा एकदा शक्यता आणि वन्स अगेन आणखीन एक फलंदाज आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणि आता हा 7वा झटका लागलाय श्री 11 भांडुमला. काय कमालीची गोलंदाजी केली या युवा गोलंदाजाने या अंतिम षटकामध्ये. कारण डेथ ओव्हरमध्ये जर पहिल्या चेंडूवरती एखाद्या गोलंदाजाचा काही षटकार येतो ना तर सर्वात जास्त प्रेशर गोलंदाजावरती असतो ना. तशा परिस्थितीमधनं जर आपण मागील काही चेंडू पाहिले तर त्याच्यावरती रन्स आलेच नाहीयेत. आणखीन एक चांगला चेंडू आणि दरम्यान आणखीन एक सफलता. आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त झाला पहिल्या सत्राचा. मॅजिकल ओव्हर, मॅजिकल स्पेल. कारण खऱ्या अर्थाने बघा क्रिकेटच्या पदलावरती मिस्टेक्स प्रत्येकी खेळाडूच्या माध्यमातून होतात, अडचणी येतात. पण त्या अडचणीमधनं यशाचा मार्ग शोधणं हे कोणालाही जमत नाहीये. पण सध्याच्या घडीला तो मार्ग शोधला गोलंदाज. इथनं विकीने फर्स्ट बॉलवरती षटकार आणि त्यानंतरचे 5 चेंडू, एकही धाव नाहीये. टॉस देखील आता आपण करणार आहोत सिल्वर स्टार्स त्यांच्या विपक्षामध्ये स्काय रायडर्स घाटकोपर. चला यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. स्काय रायडर्स घाटकोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिल्वर स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉससाठी या. पहिलं सत्र समाप्त झालं. एकूण धावफलक आपण पाहिलं तर 43 धावा बनवण्यामध्ये यश आलं आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. पवन केने आहेत सिल्वर स्टार्स टीमचे कॅप्टन. सो पवन आपण या टॉससाठी आणि तसेच स्काय रायडर्स घाटकोपर टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. सिल्वर स्टार्स आणि स्काय रायडर्स घाटकोपर टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. स्काय रायडर्स घाटकोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला सिल्वर स्टार्स ही लढत पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहेत त्वरित. आपण मंगेश पाटील यांच्या शुभहस्ते दरम्यान यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. सर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आपल्या समोर जोडले गेले आहेत. आणि कॉल कोणाचा असेल ते सर्वप्रथम सांगा. कॉल असेल पवनचा कॉल असेल अर्थातच. सिल्वर स्टार्स टेल अशी मागणी आहे आणि इट इज टेल म्हणजे टॉस पवन केने आणि टीम सिल्वर स्टार्सने जिंकला. थोडीशी चर्चा देखील आपण करणार आहोत. मंगेश आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. पवन सर्वप्रथम टॉस जिंकला आणि या इम्पॉर्टंट मॅचमध्ये निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. आणि आतापर्यंत जो मान्सून सीझन राहिला भरपूर सारा स्पर्धा तुमचा संघ खेळलेला आहे आणि तुझ्या मते या सीझनमध्ये कशा प्रकारे सिल्वर स्टार्सचा परफॉर्मन्स राहिला ऑल ओव्हर दी सर्व संघ टुर्नामेंट्समध्ये? खूप चांगले खेळलेत आणि स्टार्टिंगला एकदम चांगले खेळले पण आता थोडी खराब खेळतात आणि अजून चांगला करून एंड चांगला करण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली असं तू देखील एक चांगला प्लेअर आहे आणि तुझ्या मते की ज्याप्रमाणे तू आहे तुझी अबिलिटीज आहेत त्याप्रमाणे हा सीझन तुझ्यासाठी गेला तुझ्या टीमसाठी त्याप्रमाणे तू परफॉर्मन्स दिलंय का? नाही मला तरी नाही वाटत. तरी अपेक्षा करूया की या सामन्यामध्ये पवन केनेचा देखील आम्हाला चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला टीम सिल्वर स्टार्स भिवंडी याने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद.
44 धावांचं लक्ष आहे, 44चं टार्गेट. पुढील सामन्यामध्ये टॉस देखील कंप्लीट झाला. घाटकोपर भटवाडी त्यांचा विपक्षामध्ये आपल्या सिल्वर स्टार्स भिवंडी ही लढत पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये टॉस सिल्वर स्टार्सने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आणि त्यांचा समवेत आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर सुनील सावडी आणि त्यांचा समवेत ऋतिक पाटील आणि पहिल्या षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असं आपल्याला पाहायला मिळतो. बघा 44 धावांचं लक्ष आहे, बट ॲट दी एंड खुश असेल LNT खोनी, बिकॉज बघा एका मोमेंटला 50 ते 60 धावा इझिली पॉसिबल वाटत होत्या, पण 43 वरती थांबवलं. पहिलाच बॉल असेच हवेमध्ये आणि काय सुरुवात केली. फर्स्ट बॉल बिग ब्लो, ऋतिक पाटील इज गॉन. काय सुरुवात राहिली. पहिला चेंडू फेस करत असताना इथं ऋतिकला आता माघार घ्यावी लागेल. आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात, जो स्टार्ट हवा होता गोलंदाजीमध्ये 44 डिफेंड करत असताना श्रीलेवन भांडुपला तो स्टार्ट दरम्यान इथं मिळाला. ऋतिक पाटील बाद झालेत. निराश आहे ऋतिक, कारण एक चांगला बॅटर आहे, बट सध्या सागडीला जी सुरुवात मिळवून द्यायची होती बॅटिंगमध्ये आपल्या संघाला ते मिळवून देता आली नाहीये. पहिल्याच बॉलवरती हा झटका लागला. शिरा नवीन फलंदाज देखील त्वरित पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती दाखल होतोय. अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येतोय. मग जेव्हा तुम्ही एखादा कमी टोटल अथवा बॅलन्सेबल टोटल डिफेंड करण्यासाठी असं फिल्डिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये उतरतं तेव्हा स्टार्ट तर भरपूर इम्पॉर्टंट असतो की इनिशियल लेवल्सला तुम्हाला अगदी स्टार्टमध्ये विकेट्स काढायचे आहेत. पहिलं षटक दुसरं षटक इम्पॉर्टंट आहे आणि सध्या सागडीला जी सुरुवात आपण पाहिली, पहिल्या चेंडूवरती ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला बाद केलं. अमोल पाटील आता क्रमांक 3 वरती येतात. बघा 44 धावा डिफेंड करत असताना मी म्हणेन एक चांगली पार्टनरशिप हवी आहे टीम LNT खोनीला. बट असंची जी सुरुवात आहे, स्पेशली त्याची ती ॲक्शन आणि ज्याप्रमाणे तो बॉल रिलीज करतोय. नेक्स्ट बॉल आता समोर अमोल पाटील ओव्हर द विकेट. थोडासा रनवे रिदममध्ये अडथळा येतो असदला, बट ही सुरुवात चांगली आहे. कारण बघा जेव्हा 44चा टार्गेट सेट केला थोडे निराश दिसत होते श्रीलेवन भांडुप की रन्स 10 ते 15 कमी बनल्या, बट त्यानंतर ही जी सुरुवात राहिली त्यानंतर पुन्हा एकदा उत्साह एनर्जेटिक वातावरण सध्या सगळीला टीममध्ये पाहायला मिळत आहे. लीडिंग एज हवेमध्ये बॉल, आणखीन एक विकेट मिळेल का. उझेर धावतोय आणि दरम्यान प्रयत्न अतिशय चांगला केला उझेरने. एफर्ट्स भरपूर चांगले, प्रयत्नाचे 10 पैकी 10 मार्क आपण देऊया. पूर्णपणे डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळालं आणि पहिले 2 चेंडू ज्याप्रमाणे राहिलेत ना, पूर्णपणे आता चिंतेचा विषय फलंदाजांसाठी आहे की जर या लेवलची गोलंदाजी जर इथनं झाली तर या 44 धावा चेज करणं हे इतकंही सोपं जाणार नाहीये. पहिले 2 चेंडू आता धावफलक जर आपण पाकला तर 1 धावफलकावरती आहे. खेळ तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा सुरू, बट स्कोर कार्ड सध्याच्या घडीला फुटबॉलचा पाहायला मिळतो. 1-1. आता बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. सुनील तावडी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. सुनील सावडी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. डावखुऱ्या शैलीचे हे देखील एक अप्रतिम फलंदाज. राऊंड द विकेट असत शॉर्ट पिच टाकलाय. लाईन आता पाहावी लागेल आणि लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि स्क्वेअर लेग अंपायर्स देखील सांगतात की ओव्हरमधला एक बाउन्सर आता कंप्लीट झालेला आहे. 1/4 ओव्हरचा देखील इशारा आलाय. म्हणजे आता या ओव्हरमध्ये जर आणखीन एखादा बाउन्सर कदाचित टाकला तर नो बॉल देखील दिला जाऊ शकतो. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळाले आणि धावफलक आता 2 वरती. शॉर्ट पिच टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न, बट हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आलेला नाहीये. डीप मिड विकेटचं फिल्डिंग चांगली राखली.
बट तोपर्यंत 2 धावा इथनं इझिली पूर्ण केल्या जातील. स्टार्ट तर चांगला मिळाला गोलंदाजीमध्ये, बट त्याच्यावरती आता आणखीन मेहनत करावी लागणार आहे. कारण 44 डिफेंड करण्यासाठी एक चांगलं षटक घेऊन तुम्ही 44 डिफेंड करू शकत नाही. तुम्हाला 4 ओव्हर्समध्ये गोलंदाजांकडून तेच एफर्ट्स आणि फिल्डिंगमध्ये देखील तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स लावायचे आहेत. सध्याच्या घडीला स्टार्ट ऊर्जा संचारित करणार आहे, बट बॅटिंग टीमचा देखील जर आपण विचार केला तर बॅटिंग क्रम त्यांचा देखील चांगलाच आहे. आणखीन एक चांगली डिलिव्हरी हा देखील येतोय डॉट. एक निर्धाव चेंडू देखील आता फलंदाजी करणारा संघ अर्थातच LNT खोनीवरती आता प्रेशर वाढवतो, प्रेशर बिल्डअप होतं. 44 धावा चेस करत असताना आता अडचणीमध्ये LNT खोनी या संघ सापडला. बट मी सांगितलं की एक चांगली पार्टनरशिप या परिस्थितीमधनं या संघाला बाहेर काढू शकते. बट असंच तर हाच प्रयत्न असेल की आणखीन एखादी विकेट आपल्याला काढायची आहे. त्या अनुषंगाने राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल, पुलचा फटका हवेमध्ये, बॉल बट फिल्डर आहे डीप मिड विकेटला. सिंगल मिळेल, दुसरीसाठी परतणार देखील नाही आहेत कारण फिल्डिंग देखील तितकीच चांगली राहिली आणि त्यानंतर थ्रो देखील ॲक्युरेट आला. सिंगल मिळेल, धावफलक या सिंगल रनच्या मदतीने आता 5 धावा धावफलकावरती. मॅच सध्याच्या घडीला इंटरेस्टिंग झाली आहे कारण 5 धावा धावफलकावरती. पहिलं षटक, अजून देखील काही चेंडू या पहिल्या षटकामध्ये बाकी आहेत. आणि आता इथे अमोल पाटील बॅट चेंज करतायत. भरपूरदा आपण पाहिलेलं आहे की बॅट चेंज केल्यानंतर भरपूर सारा बॅटर्सला आपण आक्रमकरित्या खेळताना पाहिलं आहे. बट सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की अजून देखील जिंकण्याकरिता 39 धावांची आवश्यकता आहे. बघा, मोठे फटके तर खेळायचेच आहेत, बट त्यासोबत इनिंगला चालवायचं देखील सिंगल डबल. 5 धावा धावफलकावरती. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर इनर सर्कलमध्ये 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एक फिल्डर थर्ड मॅनला आहे तर एक फिल्डर आपल्याला ठीक मिड विकेटला इनर सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, आता ओव्हर द विकेट आला. वन्स अगेन अतिरिक्त गती आणि त्यासोबत बाउन्स देखील पाहायला मिळाला. हा देखील चेंडू येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 लॉस ऑफ 1 विकेट टीम LNT खोनी. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूवरती अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे. मॅच तर बनवली आहे असंच्या या एका षटकामुळे, पण अजून देखील 18 मध्ये 39 बाकी आहेत. आणि रबर बॉल क्रिकेट आहे, रन्स या फॉर्मॅटमध्ये आपण बनताना पाहतो. म्हणजे 18 मध्ये 39 देखील चेज होऊ शकतात. बट इथनं मॅच कोण जिंकेल ते एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. बट अपेक्षा हीच करूया की आपल्याला नेक टू नेक फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी मार्कवरती अमरीश तयार होतं. 18 मध्ये 39 आस्किंग रेट जर पाहिला तर 13 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. म्हणजे प्रति षटकामागे 2 बाउंड्रीज कमीत कमी हव्या आहेत. असंच पहिलं षटक ज्याचा मागे आपण पाहिलं की फक्त 5 धावा आणि त्यामध्ये ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं. श्रीलेवन भांडूप या मॅचमध्ये आपल्याला लढत देताना दिसतो अगेन्स्ट टीम LNT खोनी. आज SD ट्रॉफी 2024चा अंतिम दिवस आणि ओपन फॉर्मॅट आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. बघा, टीम श्रीलेवन भांडूप मित्रांनो वेळेसंदर्भात देखील तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं आहे कारण सामने भरपूर आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. सेकंड ओव्हर अमरीश आला आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती सुनील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बट मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली. आणखीन एक धक्का. 44 धावांच्या या चेज मध्ये सध्याच्या घडीला LNT खोनी आता अडचणी आणि अडचणी वाढतच चाललेल्या आहेत कारण आता दुसरा धक्का देखील लागला. फलंदाज बाद झाले सुनील. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये क्रमांक 4 वरती येत आहेत. करण धुळे. करण धुळे हा देखील एक चांगला फलंदाज आहे आणि स्पेशली बदलापूर विभागामध्ये या नावाची चर्चा आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या नावाची चर्चा सातत्याने होते. एक क्वालिटी बॅटर. बट या मॅचमध्ये आता रिस्पॉन्सिबिलिटी देखील तितकीच मोठी आहे बिकॉज स्टार्ट चांगला नाही आहे.
फक्त 5 धावा धाव फलकामध्ये आणि त्यामध्ये पाकले गेले तर 2 विकेट देखील आतापर्यंत गेलेत आणि 39 धावा अजून देखील बनवायच्या आहेत आणि उर्वरित चेंडू बाकी आहेत या इनिंगमध्ये. 17 मध्ये 39. यापुढील होणारा सामना पाहायला विसरू नका. सिल्वर स्टार्स भिवंडी त्यांच्या विपक्षामध्ये स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडी अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये सिल्वर स्टार्स भिवंडी आपल्याला प्रथमतः फिल्डिंग करताना दिसणार आहे. यानंतर देखील चांगली लढत. या अगोदर देखील आपण 2 चांगले सामने पाहिले. त्यामध्ये मयूर देवकरचा फिनिशिंग टच आपण आज पाहिला. 5 मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता असताना त्याने चेस केलं. करण धुळे 6 फटका हवेमध्ये आहे आणि दरम्यान बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. लॉंग ऑन पार करण धुळे याचा बॅटमधनं हा षटकार. शांतता भरपूर होती बॅटिंग टीमच्या डगआउटमध्ये पण या फटक्याने आता पुन्हा एकदा विश्वास जागृत करून दिलाय की मॅच बी बाकी आहे. षटकार येतोय म्हणजे आता 16 मध्ये आवश्यकता आहे 33 धाब्यांची. 16 मध्ये 33. मॅच अजून देखील 50-50 बिकॉज अमोल पाटील आणि करण सारखे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. लढत दोन्ही बाजूने चांगली लढली जाते बट हा सामना कोण जिंकेल हा देखील सर्वात मोठा प्रश्न सध्या सगळीला प्रत्येकी प्रेक्षकासमोर उभा झाला. भरपूर सारे प्रेक्षक सध्या सगळीला यूट्यूबच्या माध्यमातून देखील स्पर्धेचा आनंद घेतात. 70-70 ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जेही प्रेक्षक सध्या सगळीला सामन्याचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यशी ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. षटकाराला लास्ट बॉलवरती कमबॅक कसं करणार लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉल. प्रेशर आता अमरीशला देखील जाणवतोय कारण पहिलाच बॉल फेस करत असताना वेल कॉन्फिडंट फटका आपल्याला पाहायला मिळाला करणचा बॅटमधनं. सिक्सर आला आणि त्यानंतर आता गोलंदाजाची लाईन अँड लेंथ आपल्याला खराब होताना दिसत आहे. फर्स्ट बॉलवरती विकेट त्यानंतर करणचा चांगला फटका त्यानंतर हा व्हाईट बॉल. धाव फळक सध्या सागडीला आता जाऊन पोहोचला 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस फुल लेंथ डिलिव्हरी टाकली आहे बट अंपायर्सने सांगितले की हा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंग. आणखीन एक मिस्टेक. अशा परिस्थितीमध्ये फ्री हिट मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने नशिबाची चांगली साथ राहिली असं फलंदाजासोबत आपण असं देखील म्हणूया. कारण मोठे फटके हवेत आणि त्यामध्ये एक षटकारानंतर आता फ्री हिट. फ्री हिटचा बॉल हेलिकॉप्टर लॉन्च केला. लँडिंग होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाका करणचा बॅटमधनं हा षटकार. बघा जो प्रेशर असदने पहिल्या षटकामध्ये बनवला होता तो प्रेशर आता पूर्णपणे रिलीज झाला. आता बॅटिंग टीम सध्या सगळीला आपण असं म्हणूया की या मॅचमध्ये पुढे दिसते कारण 2 चांगले फटके या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि अजून देखील या षटकामध्ये खेळ बाकी आहे. येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावेंची अजून देखील आवश्यकता. 15 चेंडू शिल्लक आहेत 25 धावेंची आवश्यकता. या ओव्हरमध्ये अजून देखील 3 चेंडू टाकायचे आहेत. अमरीशला लाईन अँड लेंथ चेंज करावी लागेल. गेले 2 चेंडू अगदी रडारमध्ये टाकले आणि त्यामध्ये हा पंच केला. फिल्डर आता डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग ऑफचा फिल्डर देखील चेंज करतो. गॅपमध्ये बॉल आणि दरम्यान फिल्डिंग चांगली राहिली. फिल्डिंग चांगली राहिली. एका मोमेंटला असं वाटलं की लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचे जे फिल्डर होते त्यांना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला की काय बट एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. इन बिटवीन या चेंडूवरती रन्स पूर्ण झाल्या. या 3 म्हणजे आता 22 धाव्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत येणारे 14. 2 चेंडू मी म्हणेन चांगल्या लाईन अँड लेंथवरती अमरीशला टाकावे लागतील कारण सामना अजून देखील भरपूर बाकी आहे. एखादी विकेट जर आणखीन इथनं काढली गेली तर श्रीलमन भांडूप पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करू शकते. ओव्हर द विकेट. हा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशा खराब आणि परिणाम देखील खराब. व्हाईट बॉल म्हणजे आता 14 चेंडूंवरती 21 धाव्यांची आवश्यकता. पहिलं षटक असंच ज्याच्यामध्ये 5 धावा होत्या. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये श्रीलमन भांडूप फार पुढे आहे बट त्यानंतर सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवरती विकेट काढल्यानंतर प्रेशर आता जाणवतं अमरीशला. फुल टॉस टाकला. स्लाइस केलं. आता विकेट किपर हुझैर धावतात. बॉल फील्ड करतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल रन. पुन्हा एकदा आता करण स्ट्रायकिंग एंडवरती.
या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने एल.एन.टी. खोनीचं नशीब जर कोणी बदललं असतील तर तो करण आहे. कारण संघ अडचणीमध्ये होता. 5 धाब्यांवरती 2 धक्के लागले होते आणि तिथनं त्या परिस्थितीनंतर 2 चांगले फटके करणच्या बॅटमधनं आले आणि तिथनं खऱ्या अर्थाने मी म्हणेन या मॅचमध्ये कमबॅक केला गेला टीम एल.एन.टी. खोनीच्या माध्यमातून. अमोल पाटील आणि करणची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि विश्वासू जोडी आहे. आणि हा फटका मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, कॅच पकडली जाईल का? नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतोय. आज तर खऱ्या अर्थाने नशिबाची साथ देखील करण सोबत आहे हेच म्हणावं लागेल. ते म्हटलं जातं ना की भाग्य भी बहादूर का साथ देता आणि खऱ्या अर्थाने आज नशीब देखील करण सोबत. मिस टायमिंग स्ट्रोक होता. एका क्षणाला वाटलं की झेलची शक्यता होईल की काय, बट बॉल नोमॅन्स लँडमध्ये पडला. रन्स देखील जर आपण पाहिले गेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरचा म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये अजून देखील सामना जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 17 धावेंची. 17 धावेंची अजून देखील आवश्यकता. हे 30रं षटक एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकतं की या मॅचमध्ये कोण पुढे जाईल. इथनं या मॅचमध्ये विजयाचा आस्वाद कोण घेईल. 12 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. 17 स्टील रिक्वायर्ड. करीम वरती विश्वास दाखवला या 30व्या षटकासाठी आणि हे षटक दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण श्री 11 भांडूपचा विचार केला तर त्यांना या ओव्हरमध्ये विकेट्स हवे आहेत प्लस इकॉनॉमिकल ओव्हर हवा आहे. पण त्याच पलीकडे करण आणि अमोल पाटीलचा हाच विचार असेल की हा सामना या ओव्हरमध्ये आपल्याला ऑलमोस्ट आपल्या बाजूने करून घ्यायचा. बिकॉज 12मध्ये 17 आहेत. या ओव्हरमध्ये 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर येतात तर हा सामना पूर्णपणे एल.एन.टी. खोनी टीमच्या खिशामध्ये जाऊ शकतो. बट हे षटक जर चांगलं टाकलं करीमने की कुठे ना कुठे 6 किंवा त्याच्यापेक्षा कमी धावा 1 ते 2 विकेट्स जर काढले तर ही लढत आपल्याला अंतिम षटकापर्यंत रंगताना दिसेल. 12मध्ये 17 करीम समोर आहे करण धुळे. जसा बाटबंद आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिले. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल केला आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार आणि जवळ मी म्हणेन या सामन्याचा निकाल जाहीर करणारा हा फटका होता. कारण या षटकारानंतर समीकरण आता उरलं या मॅचमध्ये येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेंची आवश्यकता. बघा अशा परिस्थितीमध्ये गुड लेन स्पॉट अथवा फुल लेन डिलिव्हरीज टाकणं मी म्हणेन जास्त गरजेचं होतं. आता फुल लेन बॉल तो देखील लोवर फुल टॉस पडला आणि बॅटची कडा लागली आहे. थर्डमॅनला फिल्डर आहेत. सिंगल मिळेल म्हणजे आता चेंडू बाकी आहेत 10 आणि आवश्यकता देखील 10 धावेंचीच आहे. करण धुळे खऱ्या अर्थाने भाग्य बदलवणारा हा फलंदाज राहिला एल.एन.टी. खोनीसाठी. कारण 5 धाब्यांवरती जेव्हा 2 विकेट गेले होते असं वाटलं होतं की अडचणी भरपूर साऱ्या येतील. हे चेस फार अवघड आहे एल.एन.टी. खोनीसाठी. बट करण आला. करणच्या बॅटमधनं 3 षटकार आले आणि त्याचे ते फटके हा सामना पूर्णपणे एल.एन.टी. खोनीच्या बाजूला घेऊन जाणारे फटके होते. आता 10मध्ये 10 बट स्टील मी म्हणेन की अजून देखील सामना बाकी आहे. एखादी विकेट आली तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. पण अमोल पाटीलचा हा फटका स्लॉटमध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉटमध्ये. अनदर बिग वन सिक्सर. आता फक्त 4 धावेंची आवश्यकता आणि या मॅचमध्ये आता आपण हेच म्हणूया की फक्त औपचारिकताच बाकी आहेत. यावेळेस मिश्रण केलं. व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळाले. पेस ऑफ केला होता गोलंदाज करीमने. हा चेंडू दरम्यान जर पाकले गेले तर निर्धाव येतो. अजून देखील 4 धावेंची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत या सेकंड इनिंगमध्ये. 8 मध्ये 4 पायांवरती टाकला फ्लिक केला. गॅपमध्ये आहे फिल्डर आहेत उपस्थित. फिल्डिंग देखील तितकीच चांगली राखली. सिंगल पूर्ण दुसरीसाठी शेवटच्या मोमेंटला करणने नाकारलं. 3 धावेंची अजून देखील आवश्यकता आणि या 3ऱ्या षटकामधला यानंतर असेल शेवटचा चेंडू. 7 मध्ये 3 धावेंची आवश्यकता. अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकामधला. करण धुळे काय बॅटिंग राहिली करणची. पहिल्या सत्रामध्ये आपण हुझैरची चांगली बॅटिंग पाहिली.
तसं इनिंग्सच्या जोरावरती 43 बनवण्यामध्ये यश आलं श्री 11 भांडुपला. आणि 44 चेस करत असताना करण धुळेच्या चांगल्या बॅटिंगच्या जोरावरती या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला LNT खोनी संघ पाहायला मिळतो. दुसऱ्या धाव्यासाठी करण परतला 2 मिळतील देखील आणि तिसरीसाठी प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील इथनं पूर्ण. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. करण धुळेच्या एक चांगल्या इनिंग्सच्या जोरावरती 44 सक्सेसफुली चेस केलेले आहेत टीम LNT खोनी. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम खोनी अँड हार्ड लक टीम श्री 11 भांडूप. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामनावीर ठरला. प्रेशरमध्ये मैदानामध्ये येऊन परिस्थिती अशी होती की 5 धाब्यांवरती 2 विकेट गेले होते आणि तिथनं आपल्या संघाला फिनिशिंग लाईन ज्याने क्रॉस करून दिली तोच करण धुळे ठरला या सामन्याचा सामनावीर. तसेच सचिनजी कदम सरांचं देखील आगमन झालेलं आहे. सरांचं देखील SD ट्रॉफी 2024 सीझन 4 मध्ये हार्दिक स्वागत आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देखील देणार आहोत. करण आपण या. करण धुळेला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. टीम सिल्वर स्टार्स फिल्डिंग सेट करायची आहे आणि त्याचप्रमाणे स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडी आपण देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. सचिनजी कदम सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील करणला आपण देणार आहोत. नमस्कार. SD ट्रॉफीमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. दिनेश कांबळे दिनू आणि सुलतान खान यांच्या माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येईल आणि पहिल्या 3 सामने झाल्यानंतर चौथा सामना आपल्या भेटीला येतोय ज्यामध्ये सिल्वर स्टार भिवंडी इन्फॉर्म संघ आणि दुसऱ्या बाजूला देखील एक उभरता संघ म्हणून देखील स्काय रायडर भटवाडीची नोंद आहे. आणि हेच 2 संघ मात्र एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी स्काय रायडर भटवाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. मुजम्मिल एका बाजूला पाहायला मिळतात आपल्याला. मुजम्मिलच्या जोडीला रमेश ही जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विनंती आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. मुलुंड परिसरातील खेळाडू रमेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विक्रोळीच्या पार्क साईडचा खेळाडू मुजम्मिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्काय रायडर भटवाडी घाटकोपरसाठी.
स्काय रायडर आणि सिल्वर स्टार यांच्यातील मॅच आपल्याला सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच सुरू करायची आहे. दिनू कांबळे स्वतः पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी रमेश आणि मुजम्मिल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि पाहूयात पहिले षटक घेऊन कोण येईल. चला विनंती असेल मॅच सुरू करायची आहे. हॅलो 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 आर्यन भोईर वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन आर्यन भोईर येताना आपल्याला पाहायला मिळतात. हायवे दिवेचा हा गोलंदाज या हंगामात चांगला चर्चेत राहिला, बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या आणि सिल्वर स्टारच्या यशामध्ये या गोलंदाजाचं देखील योगदान राहिलेलं आहे. आणि समोर जर पाहिलं तर पहिलीच पावसाळी स्पर्धा घोडबंदर धमाका मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना ज्या रमेशने कामगिरी केली तोच स्ट्राईकवर बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. FM कांधारी संघासाठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळणारा मुजम्मिल त्यांच्या जोडीला फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस शुभम नाईक देखील इन टीम पाहायला मिळत आहेत. म्हणजे शुभम नाईक व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांची व्हायरल झालेली रील्स आम्हाला आठवते षटकार मारलेली, त्यामुळे कदाचित आज एखादा षटकार पाहायला मिळेल का. शुभम नाईक स्लिपमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम नाईक जरा हात दाखवायचा आहे, हात उंचावून दाखवायचा आहे. यस स्लीपमध्ये व्यक्तिमत्व आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 3 मॅच झाल्यात आणि बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. पहा चला थोडीशी घाई करा कारण 1:30 वाजलेले आहेत. पवन केनेच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते स्काय रायडर. प्रथमेश चव्हाणच्या नेतृत्वाखाली संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला विकास कोरडे आणि भूषण जाधव यांची टीम पाहायला मिळते. घाटकोपर भटवाडीची स्काय रायडर ज्यांनी खूप चांगला खेळ केला होता धर्मवीर चषकामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टारने धडाका लावलाय. हा टीम मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. कदाचित शुभम पाठीमागे येत आहेत. मॅचला होते सुरुवात. SD ट्रॉफीच्या या मॅचला मात्र आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. 70-70 स्पोर्ट्स शो जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला या मॅचच्या दिशेने. रमेश पहिला बॉल वेगात टाकला, खोलवर टाकला, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय रमेशने. मुजम्मिल आणि रमेश आणि तिकडे जर पाहिलं तर ओव्हरथ्रो देखील होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 3 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. सिल्वर स्टारनं देखील यावर्षी स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावलाय. दराडे साहेब म्हणजेच ज्यांना मागील स्पर्धेने शांतीबाई हे नाव दिलं. यस संतोष दराडे आवर्जून उपस्थित आहेत. आणि कोणगावमध्ये स्पर्धा असल्यानंतर स्थानिकांचा खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा प्रोत्साहन असतं. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि आता स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे मुजम्मिल. विक्रोळी पार साईडचा एक जबरदस्त खेळाडू ज्याने मागील हंगामात खूप चांगली कामगिरी केली. ओहो दांडी 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 गोल त्रिफळाचित होत आहेत. ही सारी यांची खासियत आहे. मुजम्मिलचं जे संरक्षण होतं ते भेदलं आणि मिडल स्टंप मात्र या ठिकाणी
वाकवण्यात यशस्वी राहिले. मुजम्मिल नाराज आहेत, परंतु नाराज होऊन चालणार नाहीये. तुमची विकेट मात्र आलेलीच आहे आणि इकडे आर्यन यशस्वी झालेत. कारण इकडे जर पाहिलं तर पहिली विकेट येते. पहिल्या बॉलवर तिहेरी धावसंख्या घेतली खरी, परंतु त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते आपल्याला. शिवाजी पाडेकर यांना आपण मैदानाच्या दिशेने जाताना पाहिलं होतं बॅटिंगसाठी. जयेश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचाही संघ खूप चांगल्या फॉर्मात आहे. बालाजी एकर्स. यावर्षी ठाणे जिल्ह्याने मात्र मोठ्या प्रमाणावर बाजी मारली. मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळाल्या. मग स्पर्धा मीरा भाईंदरला होताना पाहायला मिळाली, घोडबंदरला होताना पाहायला मिळाली, नवी मुंबईला स्पर्धा पाहायला मिळाली, बदलापूरला स्पर्धा पाहायला मिळाली, डोंबिवलीला मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. याच मैदानात सातत्याने मोठ्या स्पर्धा पाहायला मिळाल्या. तर ठाणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होताना पाहायला मिळाल्या. शिवाजी पाडेकर स्ट्राईकवर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. घाटकोपर भटवाडीचे खेळाडू आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी करतील. कारण समोर जर पाहिलं तर आर्यन सारखा एक जबरदस्त गोलंदाज आहे जो चांगल्या फॉर्मात आहे. मुजम्मिल आउट झालेत. यावेळेला अचूकतेवर नव्हते. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्या प्लस व्हाईट बॉल. अशा 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 6 झाली आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे. एसजी ट्रॉफी सर्वच पुरस्कारार्थ्यांचं मनापासून आभार. कमी एंट्री फी मध्ये एक मोठी स्पर्धा आयोजित करताना सुलतान आणि दिनूला आपण पाहतोय याही वर्षी. यावेळेला फुल टॉस, परंतु समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय का पाहायचंय, परंतु थ्रो केला गेलाय आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. रमेश आणि शिवाजी ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धाव फलकावर आहे. यावेळेला कमी गतीचा बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. खाली क्षेत्र आहे तिकडे. एक धाव तर मिळेल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. मंगेश होते त्या ठिकाणी. कोणगावचे मंगेश त्या ठिकाणी होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर सुरू आहे. 9 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची लढत आहे. फटाफट क्रिकेट इकडे खेळावं लागेल. आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर रमेश. यावेळेला फुल टॉस, त्यालाही मात्र कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय खरा, परंतु पाहूयात. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. जोपर्यंत थ्रो येईल पाहायचंय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकेट आली आहे हा फॅक्टर खरा आहे, परंतु धावा सुद्धा आलेल्या आहेत आणि षटकार चौकार न येता सुद्धा धावून काढलेल्या या धावा आहेत. 11 धावा धाव फलकावर आहेत. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. सिल्वर स्टारला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय सध्याच्या घडीला. समोर जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा संच स्काय रायडर भटवाडी देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोघांमधील एक चांगली मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तारीफ सय्यद यांचा सिल्वर स्टार तर विकास कोरडे आणि भूषण जाधव यांचा संघ स्काय रायडर पाहायला मिळतोय. हो अँगल बनवला आणि ही खासियत आहे गोलंदाजाची. बॉलला अँगल बनवत आतमध्ये आणतात आणि इकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर संपली. 11 धावा धाव फलकावर. 1 विकेट माघारी परतलेली आहे. काय तुझी ऍडव्हर्टायझिंग करून झाली तू बाहेर आला. त्यांनी बॉलिंगसाठी येत आहेत आता कृष्णा.
शिवाजी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 12 झालेली आहे. कृष्णा त्रिपाठी याच खेळाडूला याच मैदानात मान्सून ब्लास्टला एक वेगळी ओळख मिळाली उमेश इलेव्हनला खेळत असताना. समोर जर पाहिलं तर शिवाजीकडे मात्र अनुभव आहे. आज ती एक सिनियर खेळाडू म्हणून टीम मध्ये खेळतायत. यावेळेला एक वेगवान फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला. एक धाव तर घेतली गेलेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत अतिशय तत्परतेने आणि प्रतीक होते एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी स्ट्राईकवर, समोर कृष्णा त्रिपाठी विक्रोळी टागोर नगरचे खेळाडू आहेत. हो इकडे बॉलला फिरवलंय, पाठी पाठवलंय. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. बॉलला चांगलं वळण देतात. आता चांगल्या ठिकाणी लॉन्च केलं आणि तिकडनं बॉलला थोडंसं फिरवलं आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलं. पाठीमागे जाईल, रन मात्र मिळणार नाहीये. बॉलला वळण देण्याचं कसं, बॉलला थोडीशी फ्लाईट दिली होती चांगल्यापैकी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल कळवत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळेल 15. आमच्या सगळ्या पुरस्कर्त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर जर पाहिलं तर यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. लॉंगऑफच्या दिशेने स्ट्रोक जाईल. थ्रो केला गेलाय खरा, परंतु पाहूया धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळेल. आम्ही आभारी आहोत 70 स्पोर्ट्स यांचे देखील. आमचे जे प्रमुख पुरस्कर्ते आहेत त्यामध्ये 70 स्पोर्ट्सचं देखील मनापासून आभार. आज या क्रीडा स्पर्धेचं जर पाहिलं तर अंतिम दिवस आहे. आम्ही आभारी आहोत स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान वरप, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या ट्रॉफीज दिल्या गेलेल्या आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली यांच्या आभारी आहोत. निकेश स्पोर्ट्स यांच्या आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत डबल ए बॅटचे देखील आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबरीने साई शिवाजी शेलार यांचे देखील आम्ही आभारी आहोत. अफजल भाई यांचे आम्ही आभारी आहोत. हॉटेल अलंकार यांचे आभारी आहोत. आमचे जे सगळे पुरस्कर्ते आहेत सगळे पुरस्कर्ते ज्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावा येत आहेत. चांगला बॉल बॉलला येऊ दिलं, फिरू दिलं आणि शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगत होताना पाहायला मिळते. कृष्णा चांगली बॉलिंग करतायत सध्याच्या घडीला. यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी हा बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव घेतलीये, दुसऱ्याही धावेचा कॉल त्या ठिकाणी दिलाय. 2 धावा मात्र तिकडे पूर्ण केल्या गेल्या. चांगली गोलंदाजी होते. पहा कृष्णाने संधी नाही दिली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 19 धावा झाल्या खऱ्या, परंतु षटकार चौकार नाही आलेत. ही जमेची बाब सिल्वर स्टार टीमची आहे. परंतु पाहूया 13 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 49 धावांचं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 49, तिसऱ्या मॅच मध्ये 44, म्हणजे 40 ते 50च्या दरम्यानची टार्गेट पहिल्या 3ही मॅच मध्ये राहिलेली आहेत. आणि 3ही मॅचला पाठलाग झालाय. ओहो, पुन्हा उंची दिली, पुन्हा फ्लाईट दिली आहे आणि इकडे कृष्णाचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. 2 ओव्हरला 19 धावा. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. स्काय रायडर 12th मॅन. नॉन स्ट्रायकर बॅट्समनचं नाव सांगा आता जो स्ट्राईकला येईल.
भूषण मोहित आहेत. बघूया मोहित आहे त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी. जर पाहिलं तर आता येत आहेत योगेश बालेकर, बावडे गावचे खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर मोहित सारखा एक युवा खेळाडू आहे. काल मानकोली संघ अंतिम फेरीत जाताना पाहायला मिळाला आणि आज त्यांच्याबरोबर HD ट्रॉफीमध्ये कोण खेळणार याची सुद्धा चर्चा होईल. परंतु आणि 2 आयकॉन आज मानकोली टीम आपल्या टीममध्ये समाविष्ट करू शकते स्पर्धेच्या नियमाच्या अंतर्गत. मोहित स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे, तर योगेश बालेकर बॉलिंगसाठी. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 21 वर गेलेली आहे. मोहित यांना पण पाहतोय बॅटिंगसाठी. समोर जर पाहिलं तर योगेश बालेकर. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव घेतली गेलेली आहे. परंतु अजूनही पाहायचंय की रमेश सारखा खेळाडू आहे. रमेशकडे क्षमता आहे आणि ती क्षमता आज दाखवावी लागणार आहे. 22 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. यावेळेला लॉफ केलाय खरा, परंतु पाहूया कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. संधी नाही देत आहेत योगेश भालेकर सुद्धा आणि धावसंख्या 24 वर जाताना पाहायला मिळेल. 9 बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 9 बॉल पैकी किती बॉल मैदानाच्या बाहेर जातील हे तेवढंच महत्वाचं आहे. रमेश एका बाजूला आतापर्यंत जर पाहिलं तर 8 बॉलमध्ये 11 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच नाही झाली आहे. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला कॉलच दिला नाही आणि त्यामुळे कॅच सुटून सुद्धा एकच धाव तिकडे झालेली आहे. सर्वेश मात्र बॉल खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करतायत. अगदी बॉलवरील नाव सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणखीन एक चांगला बॉल. संधी देत नाहीये हा खेळाडू आणि डायरेक्ट हिट देखील या ठिकाणी केला जातोय. विकेट आली आहे. सध्या चर्चेत आहे हे नाव. या हंगामात चर्चेत आलेल्या खेळाडूंपैकी घाटकोपरचा एक युवा खेळाडू प्रथमेश चव्हाण यांना आपण पाहतोय. परंतु योगेशने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. आज साहिल शेळके सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत. एसडी ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. भिवंडीच्या या कोणगावचं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील सर्वात जास्त स्पर्धा ज्या मैदानात झाल्या तेच हे मैदान. यावेळेला स्ट्रोक खेळलाय समोर. हवाई हल्ला रमेशचा. आसमानी टोला आणि यावेळेला पहा आउट ऑफ द पार्क. खूप लांबवर मात्र हा स्ट्रोक खेळलाय रमेश यांनी. ओव्हरपिच बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय आणि धावफलकाला जर पाहिलं तर इकडे या डावातील पहिला षटकार आलाय आणि ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 3 धावसंख्या झाली 31. अजूनही एक षटक बाकी आहे आणि हे महत्वाचं षटक पाहूया कोण घेऊन येईल गोलंदाजीसाठी.
पहिला मिळतोय आणि समोर आहेत पवन केने. चला टॉस साठी यानंतरच्या मॅचच्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे. बालाजी एकर्स आणि नवाब 11 भिवंडी दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि हा टॉस करण्यासाठी आपल्याला त्वरित यायचंय. पवन केने समोर जर पाहिलं तर प्रथमेश. हो फुलटॉस बॉल, परंतु बॅटच्या पट्ट्यात काय आलेलं नाहीये. याला सुद्धा क्रिकेट म्हणतात. कधी कधी असं होतं, तुम्ही लेनचा बॉल, यॉर्कर लेनचा बॉल मोठा फटका मारता आणि कधी कधी फुलटॉस बॉल बीट होता आणि तेच इकडे पाहायला मिळाले. पवनचा पहिला बॉल होता फुलटॉस, परंतु बॅटच्या पट्ट्यात नाही आला आणि त्यामुळे निर्धाव आलाय. हो यावेळेला दुसरा पवनने आपला दुसरा पेश केलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, कारण पहिला फुलटॉस बॉल यस व्हाईट बॉल प्लस एक धाव, अशा 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. आणि धावफलक जर पाहिलं तर 2 ने पुढे जात असताना चला मॅच सुरू करायची. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. रिव्ह्यू कोणत्याच टीमला नाहीये याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांची सूचना आहे तशी पाहायचं आहे. रमेश यांना आता आपण बॅटिंगसाठी पाहतो. एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. पवन केने याही वेळेला पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावर. 4 षटकांची ही मॅच आहे आणि रमेश यांच्या विरुद्ध पवन केने. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 35 धावा. प्रथमेश चव्हाण टॅलेंट आहे या खेळाडूकडे सुद्धा, परंतु पहा व्हेरिएशन खूप चांगलं करतायत सध्या पवन केने. 70-70 स्पोर्ट्सवर स्पर्धा आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्याला फाईन लेगला पाठवलाय. बॉलला येऊ दिलं, बॉलला फिरू दिलं आणि त्यानंतर स्वतः फिरले, बॅटही फिरवली आणि बॉल मैदानाच्या बाहेर फिरवलाय 6 धावांसाठी. आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 41 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 19 असणारी धावसंख्या या ओव्हरमध्ये आता बोलू लागलेली आहे. प्रथमेश यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलेला आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला बॉल होता, वेगवान बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे जर पाहिलं तर 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचले म्हणजे 43. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा नाही रोखू शकत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 45 धावा, म्हणजे जी सरासरी धावसंख्या आजच्या दिवसात बनते तिथपर्यंत तर टीम जाऊन पोहोचलेली आहे. परंतु 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्काय रायडर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सिल्वर स्टार आहे. आणि षटक मात्र या ठिकाणी संपलेलं पंचांनी घोषित केलेलं आहे. धावसंख्या झाली आहे 45. विजयासाठी पाहिजे 46 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी बालाजी एकर्स आणि नवाब 11 भिवंडी विरुद्ध बालाजी एकर्स भिवंडी. भिवंडीच्या 2 टीम एकमेकांच्या विरोधात आता आपल्याला पाहायला मिळतील. हमारे अतिथि कर्नल सिंह साहब, आइए आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. कर्नल सिंह साहब, नवाब 11 भिवंडी आइए. और कर्नल सिंह साहब आइए, आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा.
बालाजी एकर्स भिवंडी, नवाब 11 भिवंडी। भिवंडी की दो टीम ने यहाँ आमने सामने होगी और उनके बीच का ये अहम मुकाबला। कर्नल सिंह साहब आइए। छाप कॉल केलाय आणि छापच आलाय। टॉस जिंकलाय, टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि आज कशा प्रकारची टीम असेल नवाब 11 भिवंडीची? कारण भिवंडीच्या नेहमी सगळ्या टीम चांगल्या क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेल्या आहेत, काय म्हणाल आज? प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं आणि प्लेयर आहेत आमचे, कपिल केने आहे, किशोर मुकादम आहे, सूरज पाटील आहे, चांगले प्लेयर आहेत अशी। म्हणजे चांगली टीम आज आपण या ठिकाणी आणलेली आहे। प्रतिस्पर्धी टीम देखील खूप चांगल्या फॉर्मात आहे आणि काय म्हणाल दिनू आणि सुलतान दरवर्षी आता काहीतरी नाविन्याने एक मोठी स्पर्धा हळूहळू आयोजित करू लागलेले आहेत? खूप चांगली टुर्नामेंट केली आहे आणि ग्राउंड पण चांगलाच आहे, हा खेळायला मजा येईल। म्हणजे आम्हालाही आवडेल तुमच्या टीमचा खेळ पाहण्यासाठी। नवाब 11 इन ॲक्शन असेल, परंतु त्या अगोदर सध्या चर्चेत असणारं नाव बालाजी एकर सुद्धा आता चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण आहे भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील टीममध्ये पाहायला मिळत आहेत। जयेश, काय म्हणाल कशा प्रकारे आज टीम आहे आणि टीम आता हळूहळू लयमध्ये आली आहे त्याविषयी देखील आणि दिनू सुलतान विषयी? नक्कीच टीम बनवली होती तेव्हा विचार नव्हता केला की इतका चांगला परफॉर्मन्स करेल आणि आज टीम चांगला परफॉर्मन्स करते आणि कधी प्लेयर नसतील तेव्हा सुलतान, दिनू, आयुब जसे ते अवेलेबल असतात आम्ही त्यांना बोलवतो आणि चांगली टीम बनवून खेळण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या या प्रयत्नाला यशसुद्धा आलेलं आहे आणि नक्कीच यावेळेस चांगले परफॉर्मन्स करून 3 ट्रॉफ्या तर जिंकलेल्या आहेत, अजून 3-4 टुर्नामेंटमध्ये 1-2 टुर्नामेंट जिंकून पॅकरला ट्रॉफ्या देण्याचा प्रयत्न करू नक्कीच। तर खूप साऱ्या शुभेच्छा। इन ॲक्शनमध्ये जयेशला देखील आपण पाहाल, परंतु आता सध्या जाऊया चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे। पाहत राहा 70-70। आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत। चला मॅचकडे जाऊयात, ज्या ठिकाणी धावा झालेल्या आहेत त्या 45 धावा झालेल्या आहेत, 46 सरासरी धावसंख्या लगातार ही चौथी मॅच आहे, 40 ते 50च्या दरम्यानच आहेत। कारण पहिल्या मॅचमध्ये 48, दुसऱ्या मॅचमध्ये 48, तिसऱ्या मॅचमध्ये 43, चौथ्या मॅचमध्ये 45, 46चं आव्हान आहे आणि या 46चं आव्हान कशा प्रकारे पार केलं जाणार की नाही ते दुसऱ्या डावात कळेल, पाहूया। त्यासाठी आता आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत। सलामीची जोडी कृपया मैदानात पाठवायची आहे। चला बॅटर लवकरात लवकर यायचे मैदानात। बॅटिंग टीम सिल्वर स्टार आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा। चला 46 धावांचा पाठलाग करायचा आहे, 24 चेंडू आणि 46 धावा। पाहूयात दुसऱ्या डावात काय घडणार आहे। चला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या, बॅटर पाठवा। चला
चला विनंती असेल सलामीची जोडी कृपया मैदानात पाठवा. चला लवकर. आज प्रथमेश खापणे सुद्धा इन ऍक्शन आहेत. सलामीची जोडी या हंगामात चर्चेतील नाव विनीत माळी आणि जोडीला जर पाहिलं तर पवन केने. पवन केने विनीत माळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मी ते. सलामीला सिल्वर स्टार भिवंडी टीम कडून. या हंगामात मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा सपाटा ज्या टीमने लावलेला आहे सिल्वर स्टार भिवंडी. आणि समोर जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा संच म्हणून देखील आपल्याला पाहिलं मी ते स्काय रायडर बटवाडी आणि पवन केने आणि विनीत माळी यांना आपण या ठिकाणी पाहतोय. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजवायची आहे. डिझाईनच्या दुनियेतील नाव म्हणजे मयूर. मयूरचं सुद्धा आगमन होत आहे. विजयासाठी 46 धावांचं लक्ष. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आदर्श शेट्टी येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील आदर्श शेट्टी. खूप चांगली कामगिरी या गोलंदाजाकडून राहिली होती ज्या वेळेला विक्रोळी सर्कलच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी खूप अप्रतिम कामगिरी केली होती. आणि समोर जर पाहिलं तर पवन केने आहेत. पवनने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे या हंगामामध्ये. 70 स्पोर्ट्सवर जोडलेले सगळे प्रेक्षक त्यांचं आम्ही स्वागत करू आणि जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आदर्शला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. आदर्श शेट्टी पहिला बॉल टप्पा पडतोय, अँगल बनवतोय, बाहेर कट होतोय. पहिला बॉल जर पाहिलं तर आदर्शने खूप चांगला टाकलाय. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. सिल्वर स्टार विरुद्ध स्काय रायडर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी विरुद्ध बटवाडी अशी मॅच आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सुलतान दिनू यांची भव्य दिव्य स्पर्धा. यावेळेला फटका तर फसलाय. बॉल हवेत आहे. ओ कॅच सुटली आहे. कॅच सोडून नाही चालणार. आणि त्यातल्या त्यात पवन केने सारख्या खेळाडूची कॅच त्या ठिकाणी होती. खेळाडू पोचले खरे परंतु कॅच नाही होऊ शकली. कॉलचा अभाव पाहायला मिळाला. 3 खेळाडू त्या ठिकाणी आले. कदाचित कॉल तिकडे पाहायला नाही मिळाला. बॉलच्या खाली शिवाजी आले खरे परंतु त्यांच्या हातातून शेवटच्या क्षणी कॅच सुटते. पवन केने धडाकेबाज बॅटर म्हणून ओळख आहे. आणखीन एक. हे पहा त्याची सजा. चुकीला माफी नाही. बॉल बाजूच्या गावात. मोठा स्ट्रोक खेळला गेलेला आहे पहा. आणि धावफलक जर पाहिलं तर आता 8 वर पाहायला मिळतोय. बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि खूप लांबवर गेलाय परंतु कमबॅक करावं लागेल. आदर्शकडे क्षमता आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच चांगली होईल कारण दोन्ही संघ चांगले आहेत. 8 धावा धावफलकावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आदर्श शेट्टी पुन्हा एकदा. ओहो इकडे वेगात बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळेल. आदर्शने कमबॅक केलं यावेळेला. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. 2 बलाढ्य संघांमधील लढत सध्याच्या कडेला रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पवन केने इन ऍक्शन मध्ये आहेत सध्या. ओहो इकडे थोडासा खाली राहिलाय बॉल. पाठीमागे जातोय. 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या 10 वर जाताना पाहिलं मिळते. चांगला बॉल पाहायला मिळाला. 1 षटकारानंतर आदर्शाने व्हेरिएशन केलं. आपला टप्पा बदलला. वेग देखील थोडासा कमी जास्त करतायत. धावसंख्या 10 वर पाहायला मिळते. रमेशने बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु पाठीमागे जातोय. भूषण जाधव तिकडे पोहोचले होते आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या होत्या.
10 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक बॉल जो मात्र ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. कव्हरच्या क्षेत्रात मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. थ्रोही तेवढा चांगला पाहायला मिळालाय आणि पहिली ओव्हर संपते आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर एक षटकार जरूर आला परंतु केवळ 11 धावा झाल्यात. म्हणजे मॅच ऑन आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता. या ठिकाणी 18 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. भूषण जाधव आहेत तिकडे आणि त्यांनी केलेला थ्रो असं वाटत होतं की ऑलिम्पिकमध्ये एखादा गोळाफेकीची स्पर्धा सुरू आहे आणि भूषणने हा थ्रो केलाय चांगल्या रिदम मध्ये. क्या बात आहे. टीमचे मालक सुद्धा आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. लवकर निर्णय घ्या. संगणक विनंती असेल. प्रथमेश जतन यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात होईल. 3 ओव्हरमध्ये 35. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. सिल्वर स्टारने तर सपाटाच लावलाय मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आणि या हंगामात ज्या काही नव्या टीमने प्रभावित केलं आणि आपल्या नावाची दखल घ्यायला लावली त्यातलं एक म्हणजे स्काय रायडर भटवाडी सुद्धा. भटवाडी घाटकोपर विरुद्ध जर पाहिलं तर भिवंडी अशी लढत सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पवन केनेचं आक्रमण पाहायला मिळालं. हाही खेळाडू जर पाहिलं तर आपण इकडे जर जास्त लांब एका विशिष्ट अँगल मध्ये बॉल गेल्यावर 9 ठेवले असेल तर 9 जायला हरकत नव्हता. एवढ्या लांबवर मारलाय पवन केने. परंतु जतन यांच्याशी थोडीशी चर्चा करतात रमेश कारण मॅच ऑन आहे. अजूनही मॅच मोठी आहे. 17 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं दबाव निर्माण केलाय पवन केनेने आणि पवन केनेची हीच खासियत आहे. प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडतात आणि लांबच लांबवरची फटके षटकार मारण्याची त्यांची असणारी क्षमता ही त्यांची जमेची बाब आहे. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि पकडली गेली कॅच. सूर्य मणिरत्नम त्या ठिकाणी होते. पहिल्या बॉलवर षटकार परंतु जतन नामक गोलंदाज आहेत ज्यांनी दुसऱ्याच बॉलवर पवन केने यांना आउट केलंय. पवन केनेचे काही तुफानी हल्ले आपण पाहिले आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळतात. रोहित नार्वेकर 70-70 गुजरात धमाका बिग बॅचच्या कोणत्याही आवृत्तीमधील 6 चेंडू 6 षटकार लगावण्याचा विक्रम ज्याच्या नावावर आहे असा विक्रमादित्य मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुंबईच्या कांदिवली चारको परिसरातील एक जबरदस्त फलंदाज रोहित नार्वेकर बॅटिंगसाठी आलेले आहेत. जतन यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतो. आत्मविश्वास उंचावतो गोलंदाजाचा ज्यावेळेला तुम्हाला विकेट मिळते आणि विकेट पवन केनेची होती. चांगला बॉल अगदी खोलवर टाकलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली परंतु फिल्डर दूरवर होते आणि त्याचा फायदा इकडे. चांगल्या बॉलवर सुद्धा 2 धावा आलेल्या आहेत. ही जमेची बाब आहे. बॉल पा किती सुंदर टाकला होता परंतु त्यावर सुद्धा 2 धावा आलेल्या. हे मैदान मोठं आहे आणि त्याचा या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळाला. म्हणजे या मैदानात केवळ षटकार चौकार मारूनच नाही तर सिंगल डबल टिबल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कदाचित 4 सुद्धा घेऊ शकता असं हे मैदान आहे. 19 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. पायाला बॉल अडला आणि त्या ठिकाणी भटवडीची एक युवा खेळाडू आहेत रोहित सोनी आणि त्यांच्याच दिशेने बॉल गेला. त्यांनी बॉल अडवलाय तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. 20 धावा धाव फलकावर झालेले आहेत. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे.
वरपचे राज भोईर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या मोठ्या बंधूंच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेच्या सगळ्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. या राज भोईर साहेब आपलं स्वागत आहे SD ट्रॉफी मध्ये. जतन यावेळेला समोर उडवलाय बॉल, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय, परंतु तिकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. सूर्या मणिरत्नम त्या ठिकाणी कॅच घेत आहेत. आणखीन एक जतनच्याच गोलंदाजीवर विनीत माळीला सुद्धा माघारी परतावं लागतंय. आणि ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल 26. षटकाची सुरुवात जर पाहिली तर मोठ्या फटक्याने झाली होती, परंतु त्यानंतरचं कमबॅक होताना पाहायला मिळालं. प्रतीक येतात बॅटिंग करण्यासाठी. विनीत माळी माघारी परतल्यानंतर एक चांगली मॅच सुरू आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी यांच्यातील सुरू असणारा सामना चांगलाच रंगात आलाय. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या तिन्ही मॅच मध्ये धावांचा पाठलाग झालाय. या मॅच मध्ये काय होणार आहे अजूनही बाकी आहे. 11 बॉलचा खेळ झालाय, 20 धावा झालेल्या आहेत, 13 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही इकडे अटीतटीचीच पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना देखील आवडेल, कारण ज्या वेळेला सिल्वर स्टार सारखी टीम मैदानात उतरली आहे त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष तर आहेच आहे या मॅचवर, परंतु स्काय रायडर सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. युवा खेळाडूंचा संच हाही आहे. घाटकोपरचा युवा गोलंदाज जतन यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला खरा, परंतु पंचांनी हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धाव फलक जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला गेलेला आहे. धाव संख्या 21 वर जाताना पाहायला मिळेल. 13 मध्ये 25. 13 बॉल 25. प्रतीक यांना आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आपल्या टेंबिवली गावासाठी देखील मागील हंगाम जबरदस्त गाजवला होता याच खेळाडूने. ओहो, इकडे थोडंसं बाहेर खेचलं, त्यानंतर थोडासा बॉल फिरवलाय आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर मॅच इक्वल आहे, कारण 2 ओव्हरमध्ये 2 विकेट माघारी परतल्या. धाव संख्या झाली आहे 22. अजूनही जर पाहिलं तर सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष लागलंय SD ट्रॉफीवर, कारण जरी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहू शकता मोठी 30,000चा पुरस्कार आहे, पहिला 15,000चा, परंतु प्राइज महत्वाचं नाहीये. या ठिकाणी सहभागी होणाऱ्या टीम्स, विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या मॅचेस सुरू आहेत, खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे आयोजक आहेत. आणि पहा, जसे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 24 पाहिजेत, 12 बॉलमध्ये 22 झालेत, 12 बॉलमध्ये 24 पाहिजेत. मॅच ऑन आहे. मणिरत्नम सूर्या अर्जेन्स गोलंदाजीसाठी येत आहेत. चिता कॅम्पचे वेगवान गोलंदाज. मागील वर्षी मुंबई प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील ज्या युवा खेळाडूने घेतला गोलंदाजीसाठी येत आहेत. परंतु टेंबवलीचा स्टार एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चारकोपचा सिक्सर किंग एका बाजूला आहे. त्यामुळे ही मॅच ऑन आहे, कारण अजूनही 12 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर आणि त्यांच्या विरोधात सिल्वर स्टार भिवंडी ही चालू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, युट्यूबला सुद्धा आणि मैदानावर सुद्धा. SD ट्रॉफी सुलतान आणि दिनू, 2 दिग्गज खेळाडू आयोजकाच्या भूमिकेमध्ये. प्रतीक समोर. पहिला बॉल वेगवान, त्यावर टोलावलाय खरा, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर सूर्या मणिरत्नमने विकेट घेतली आहे. माघारी परतावं लागतंय या ठिकाणी प्रतीक यांना.
चौथा सामना आजच्या दिवसातील आणि यानंतर आणखी 6 मॅच बाकी आहेत. कालचा दिवस देखील सगळ्यांना 4-4 ओव्हर खेळण्याची संधी मिळाली. फटाफट क्रिकेट या एचडी ट्रॉफीमध्ये आणि बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहे श्रेयस सिंदुलकर. बदलापूर जोविलीच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, त्याचबरोबर जर पाहिलं तर मालिकावीराचा पुरस्कार देखील ज्यांनी घेतलाय. हा हंगाम पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा श्रेयस यांनी गाजवलाय आणि भारताबरोबर भारताच्या बाहेर देखील टेनिस क्रिकेटचा झेंडा ज्यांनी फडकवलेला आहे अगदी 10PL सारख्या स्पर्धेमध्ये, तेच मुलुंड नवगरचे स्टार खेळाडू श्रेयस सिंदुलकर बॅटिंगसाठी येत आहेत. एक मुंबईचे दिग्गज खेळाडू, एक मुंबईचा वेगवान गोलंदाज यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. 11 मध्ये 24 धावांची आवश्यकता. यावेळेला वेगवान बॉल त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. मुजम्मिल, एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव तर त्या ठिकाणी थोडासा विलंब. 3 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात. थोडासा विलंब आणि लगेच तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि ही परिस्थिती अशी आहे की तिथे प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. आणि आता जर पाहिलं तर 25 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 10 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील अटीतटीचा सामना आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. हार तर सिल्वर स्टार भिवंडीलाही नकोय आणि स्काय रायडर भटवाडीला सुद्धा नकोय. चांगलीच रंगतदार मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. रोहित नार्वेकर यांना स्ट्राईकवर आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यातील कोण गावचा असणार छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि त्यामध्ये सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी सूर्या मणिरत्नम. रोहितकडे कल्पकता आहे, रोहितकडे चौफेरी टोलेबाजी करण्याची क्षमता आहे. लहान वयातच SP दादर सारख्या संघामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर या खेळाडूचा प्रवास देखील तेवढा चांगला राहिलाय. परंतु सूर्याचा वेग हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय आणि हीच खासियत आहे सूर्या मणिरत्नमची. सूर्याचा वेग ही त्यांची ओळख आहे आणि धावफलक जर पाहिला तर आता जागेवर थांबताना पाहायला मिळतोय आणि इकडे समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 9 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर आता 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला वेगात बॉल, परंतु त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. फिल्डर आहेत तिकडे, थ्रोही केलाय आणि 1 धाव तोपर्यंत त्या ठिकाणी मिळेल. एक पहिल्या मॅच मध्ये पाठलाग झाला होता, दुसऱ्या मॅच मध्ये नव्हता झाला, तिसऱ्या मॅच मध्ये झालाय आणि चौथ्या मॅच मध्ये काय होईल थोडीशी दुरुस्ती. तर पाहूया, इकडे समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 8 बॉल बाकी आहेत. अशा पद्धतीच्या मॅचेस सिल्वर स्टारने जिंकलेल्या आहेत. श्रेयस सिंदुलकर हे ते नाव आहे अशा प्रकारच्या मॅचेस जिंकवणार. रोहित नार्वेकर हे देखील ते एक नाव आहे. परंतु गोलंदाजीतील युवा स्पीडगन चिता कॅम्पची मणिरत्नम सूर्या यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. हे 2 बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहेत या मॅचच्या दृष्टीने जे श्रेयस खेळत आहेत सध्याच्या घडीला. वेग, प्रचंड वेगाबरोबर बाउन्स सुद्धा होता सूर्या आणि इकडे जबरदस्त वेग आणि बाउन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 7 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचला जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो. सिल्वर स्टार विरुद्ध स्काय रायडर, एक चांगली रंगतदार मॅच एचडी ट्रॉफी मधील आपण सध्या पाहतोय. यावेळेला वेगवान परंतु खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्याही धावेचा कॉल दिला गेलाय आणि बघता बघता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे ती 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सिल्वर स्टार विरुद्ध स्काय रायडर अशी मॅच सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या आता नजरा खिळलेल्या असतील. एका बाजूला श्रेयस सिंदुलकर, एका बाजूला रोहित नार्वेकर आणि कोणत्या गोलंदाजाला मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाईल याची चर्चा आहे. कारण 6 मध्ये 18 प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबला सुद्धा
कारण तारे सितारे या मॅच मध्ये श्रेयस सिंधुलकर इन ऍक्शन मध्ये आहेत, पवन केने या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, विनीत माळी या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रतीक या मॅच मध्ये खेळतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा संचय स्काय रायडर आणि त्यांच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा आहेत सध्याच्या घडीला. मुजम्मिलला आपण पाहतोय, युवा मुजम्मिलला या मॅच मध्ये पाहतोय, शिवाजीला पाहतोय, प्रथमेशला पाहतोय, रमेश आहेत. आदर्शने चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु आता या डावाचा शेवट कसा होणार ते या ठिकाणी पाहायचंय. पाहूया शेवटच्या षटकात कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केले जाते. चला मॅच सुरू करून घ्यायची आहे. रोहित आचार्य यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. अंबरनाथचा वेगवान गोलंदाज रोहित आचार्य 2-3 वर्षापूर्वी अनंत वाघ मॅगी याच्या बरोबरीने अंबरनाथ वरून एक नवोदित खेळाडू दाखल झाला आणि त्याचं नाव होतं रोहित आचार्य. आणि तोच अंबरनाथचा वेगवान गोलंदाज रोहित आचार्य यांना आपण पाहतोय. रोहित नार्वेकर विरुद्ध रोहित आचार्य. कोणता रोहित या ठिकाणी हिट होतोय ते आपल्याला पाहायचं आहे आणि एकमेकांच्या विरोधात आहेत. एक स्काय रायडर साठी आहे, एक सिल्वर स्टार साठी आहे. 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना, चुरशीची मॅच SD ट्रॉफी मधील सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ओ पहिलाच बॉल इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 6 मध्ये 17. मॅच मधील उत्कंठा वाढली आहे, मॅच मधील चुरस वाढलेली आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत आहेत कारण त्यांना ही चुरस पाहायची आहे. एक मोठी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीचा सामना SD ट्रॉफी. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. एक चांगला स्ट्रोक, याला म्हणतात कलात्मकता आणि ती दाखवली आणि नो बॉल देखील या ठिकाणी घोषित केला जातोय. धाव फलक जर पाहिला तर या ठिकाणी 5 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता पहा मॅच कुठे आली आहे. मॅच आली आहे ती 6-12, म्हणजे एकही अधिकृत चेंडू न टाकता 6 धावा आलेल्या आहेत आणि आता 6 चेंडू मध्ये 12 पाहिजेत. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. थोड्या वेळापूर्वी स्काय रायडरकडे झुकलेला सामना मॅच मध्ये आता सिल्वर स्टार देखील येताना पाहायला मिळते, परंतु मॅच संपलेली नाहीये. हा दोलायमानपणा सुरू राहील आणि आपल्याला आनंद देखील मिळत राहील. रोहित आचार्य यावेळेला टप्पा पडतोय, थोडासा वळतोय बॉल, दबावात थोडेसे रोहित आचार्य पाहायला मिळत आहेत. सातत्याने अवांतरच्या स्वरूपातील धावाही येत आहेत. आणि आता जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये मॅच आहे 6 मध्ये 11. ओहो इकडे कमबॅक केलाय. हा बॉल मात्र फ्री हिटचा डॉट येताना पाहायला मिळतोय. आता मात्र 5-11 मॅच मधील चुरस. SD ट्रॉफी मोठ्या संख्येने युट्यूबला ही आता सध्याच्या घडीला या मॅचला पाहिलं जात आहे. जवळपास 2400 प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, कारण मॅच देखील तशी चुरशीची सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 5 बॉल 11 भिवंडी की भटवाडी. पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपातील धावा. रोहितचं काहीतरी चुकतंय, परंतु ते मोक्याच्या क्षणी चुकतंय हे तेवढं महत्वाचं आहे. आणि आता 5 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. रोहित आचार्य, मॅच संपलेली नाहीये. रोहित आचार्यला कमबॅक करावं लागेल. समोर जर पाहिलं तर रोहित नार्वेकर आहेत. 5 बॉल मध्ये 10. मॅच मधील उत्कंठ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला उसळता बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय. पाहूया बॉलला किती लांबवर पाठवलं जाईल, परंतु तिकडे आहेत फिल्डर. मोहित त्या ठिकाणी होते, त्यांच्याच हातात बॉल जातोय. आणि इकडे जर पाहिलं तर रोहित आचार्य विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले, परंतु मॅच काय चुरशीची सुरू आहे. 4 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. सिल्वर स्टार विरुद्ध स्काय रायडर.
लांबचा रेंज सिलेक्ट झाला आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सूरज केणे येताना पाहायला मिळत आहेत. बावळे स्टार 4 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. मॅचचा एंड काय होणार, या सामन्याचा शेवट कसा होणार याची उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. चांगल्या मॅचेस होतात ज्यावेळेला या दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात येतात, चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. आणि आज देखील एक चांगली मॅच एसजी ट्रॉफीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना देखील मोठ्या प्रमाणावर उत्कंठा. 2,500 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्याच्या घडीला या मॅचला पाहत आहेत. विनंती असेल गेटवर ज्यांनी बाईक लावलेले आहे, कार लावलेले आहेत, त्यांना विनंती असेल बाईक लावलेले आहेत त्या गेटच्या बाजूला घ्यायच्या आहेत. विनंती असेल जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, रहदाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घ्या. 4 बॉलमध्ये 10. सूरज केणे समोर जर पाहिलं तर रोहित आचार्य. शेवटचे 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सिल्वर स्टार विरुद्ध स्काय रायडर. कमी गतीचा बॉल ओळखला आणि तिकडे खेळला खरा, परंतु विकेट येताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. हो हो हो, काय मॅच सुरू आहे. जबरदस्त चुरशीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कधी इकडे कधी तिकडे, कधी सिल्वर स्टार, कधी स्काय रायडर, कधी भिवंडी, कधी भटवाडी, अशी मॅच मात्र पुढे निघालेली आहे. एसजी ट्रॉफी मधील एक रंगतदार मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 3 बॉलला 10 धावांची आवश्यकता. हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला. सूरज वेटिंगला होते वेगवान बॉलच्या, त्यामुळे ते प्रॉपर टायमिंग नाही करू शकले. आणि तिकडे जर पाहिलं तर फिल्डर होते जतन, त्यांनी पकडली कॅच, परंतु मॅच नाही संपली. अशाही प्रकारच्या मॅचेस रंगताना आपण पाहतो. 3 बॉलमध्ये 10. प्रितेश पाटील बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मॅच जिंकून देण्याची प्रचंड क्षमता असणारा हा बॅटर आहे. सिल्वर स्टार टीम साठी खूप महत्वाचा खेळाडू आणि दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. पहा, रोहितची सुरुवात चांगली नव्हती झाली, सुरुवात अडकळती झाली, परंतु आता लगातार 2 विकेट घेऊन तेच आता हॅट्रिकच्या संधीवर आलेले आहेत. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. 3 बॉलमध्ये 10. प्रितेश पाटील दापोडेचा युवा अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या नावाची चर्चा नेहमीच होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्पर्धा रंगते. जवळपास 2700 प्रेक्षक आमच्याशी या मॅच मध्ये जुडले गेलेले आहेत. मॅच तशी जबरदस्त सुरू आहे सध्या. आमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेतली गेली, बॉल मात्र पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 2 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. काय मॅच सुरू आहे सध्याच्या घडीला. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त मॅच. परंतु श्रेयस इंदुलकर फलंदाजीचा शहनशाह म्हणून देखील ओळखला जातो. पावसाळी क्रिकेटच्या सुद्धा कित्येक स्पर्धा गाजवल्यात, जिंकून दिल्यात. 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेजा नियम आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर महत्वाचा सामना सध्याच्या घडीला पाहतोय आपण. 2 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता. भिवंडी विरुद्ध भटवाडी अशी मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. हो, टप्पा पडतोय, बॉल मात्र तिकडे फिरतोय. 1 धाव घेतली गेलेली आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आता मात्र लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव आहे आणि मॅच जिंकण्यासाठी शेवटचा 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. या ठिकाणी मॅच मात्र जिंकली जाते. स्काय रायडर भटवाडी टीम, दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळल्या, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बाजी मारताना पाहायला मिळाले स्काय रायडर भटवाडी संघाचं विशेष अभिनंदन. रोहित आचार्य, विशेष म्हणजे सूर्या मणिरत्नम, त्याचबरोबर जर पाहिलं तर आदर्श शेट्टी, त्याचबरोबरीने जतन, 4ही गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. रमेशने सुद्धा 19 धावा केल्या. प्रथमेशची त्यांना 10 धावांची साथ लाभली आणि या मॅचला मात्र जिंकलं गेलेलं आहे.
या सूर्या मणिरत्नम ज्यांनी केवळ 6 रन दिल्या आणि दोन जबरदस्त कॅचही पकडल्या, विकेटही घेतले. सूर्या मणिरत्नम मॅन ऑफ द मॅच. आहेत त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जातोय. आणखीन एक चिता कैंप बुलेट ट्रेन. सूर्या, क्या कहेंगे? मैन ऑफ द मैच का खिताब आपको आज यहाँ मिल रहा है, उसके बारे में, जबकि बड़ा स्कोर नहीं था फिर भी आपके बॉलर्स ने काफ़ी अच्छा किया. सब बॉलिंग अच्छा डाले थे. वो पवन भाई का पहले कैच छूटा, मुझे लगा मैच ख़त्म हो जाएगा. फिर बाद में टीम लोग ने सब मिलके बात किया कि स्पॉट पे बॉलिंग करेगा तो विकेट में कुछ ना कुछ होएगा. और आपने भी काफ़ी बेहतरीन गेंदबाजी की और का 2 अच्छे कैचेस भी अच्छे पकड़े और उसी के कारण मैन ऑफ द मैच के खिताब